चमत्कार तेथे कोपरापासून नमस्कार असा पुढे सिद्धांत मांडणाऱ्या ह्या मुलाच्या जीवनाची सुरुवात सर्वसामान्यांसारखी म्हणजे तुमच्यासारखीच झाली. बारशाला बाळाला 2 नावे ठेवण्यात आली. पण हे सर्व मी सांगण्यापेक्षा आपण ऐकूया सुखसंवाद. माझा जन्म बळीपाडव्याच्या दिवशी झाला, दिवाळीत, आणि म्हणून माझं नाव वामन असं ठेवण्यात आलं. माझी आजी ही गणपती भक्त होती आणि म्हणून तिने माझं नाव मोरेश्वर असं ठेवलं. अवतार थेअरी खोडणाऱ्या वामनने पुढे जाऊन त्याच्या बालपणी लीला वगैरे काही केल्या नाहीत. बालपण माझं जे आहे ते संपूर्णपणे खेळात गेलं. आमची मॅच होती न्यू इयर हायस्कूल बरोबर. त्या मॅचमध्ये माझा स्कोअर सर्वात जास्त होता आणि म्हणून मला आमच्या क्लास टीचरनी बक्षीस दिलं त्यावेळेला. दुसरी एक मॅच आमची जी होती ती मला वाटतं झेवियर बरोबर होती आणि त्या मॅचमध्ये मी जास्त विकेट्स घेतल्या आणि आम्ही मॅच जिंकून दिली. तेव्हा लोकांनी मला, म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मला त्या मैदानातून उचलून तंबूमध्ये आणलं. त्यावेळेला तंबू होता अशी, तेव्हा मला तंबूमध्ये आणलं. पोहण्याची मला खूप आवड होती लहानपणी आणि आम्ही चौपाटीवर पोहायला जात होतो आणि त्या ठिकाणी पोहताना आम्ही पोहता प्रथम शिकलो पोहायला आणि पुढे मग कुठे एखादी होडी दिसली लांब की त्या लांब होडीपर्यंत पोहत जायचं असा आमचा नेहमी संकेत असायचा. लहानपणी खेळतो इथे आमच्या वडिलांचं लक्ष नसायचं, कारण वडील आपल्या उद्योगामध्ये व्यस्त असायचे. त्यामुळे आम्ही परीक्षेत पास होतोय ना, पुष्कळ झाला असं वडिलांना वाटत असावं. पुढे हा खेळ खेळता जवळजवळ आपण ज्याला मॅट्रिक म्हणतो त्या मॅट्रिकपर्यंत मी खूप खेळलो आणि खूप खेळत असताना मला एकाएकी मला असं वाटायला लागलं की मी अभ्यास करावा आणि चांगल्या मार्काने पास व्हावं. आणि त्यात एक अशी एक गंमत होती, म्हणजे आमचा एक मोठा भाऊ, इंजिनियर भाऊ, तो मला उगीचच चेष्टेने स्कॉलर म्हणायचा. कळलं की नाही काय स्कॉलर, पण मी स्कॉलर नव्हतो, पण तो मला चेष्टेने स्कॉलर म्हणायचा. तेव्हा चेष्टेने स्कॉलर म्हणतोयस की, तर मला असं वाटायला की हा मला स्कॉलर म्हणतो आहे, आपण खरोखर अभ्यास केला पाहिजे. आणि मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. मी खेळ अजिबात सोडून दिला. इथे माझं परिवर्तन झालं. हे परिवर्तन जगात घडणार होते. माझ्या प्राप्तीसाठी त्यांनी विचार परिवर्तनाची जी थेअरी मांडली ती ते स्वतः प्रथम जगले. विचार बदला, नशीब बदलेल. तुमचे भाग्य तुमच्या विचारात, त्याची ही नांदी होती. त्यावेळेला आमच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली होती. म्हणजे आमचे वडील, त्यांचे दुसरे बंधू म्हणजे काका, आणखीन एक आमचे सावत्र काका होते असे, आणि त्यांची सगळ्यांची मुलं बाळं ह्याच्यामध्ये, आणि अभ्यास करायला आम्हाला संधीच मिळत नव्हती. त्यावेळेला आमच्या मोठा भाऊ जो इंजिनियर, मदन म्हणून जो इंजिनियर भाऊ, त्याची एक खोली आमच्या युनियन हायस्कूलच्या शेजारी खेताच्या वाडीच्या जवळ होती. आणि त्या खेताच्या वाडीमध्ये एक खोली जी होती तिकडे जाऊन, त्या युनियन हायस्कूलच्या शेजारी जी होती तिकडे जाऊन मी अभ्यास करायचो. अत्यंत विपरीत परिस्थितीत वामनने हा अभ्यास केला. अभ्यासाला पर्याय नाही हा सिद्धांत असा आकार घेत होता. इतका मी अभ्यास केला त्यावेळेला की प्रिलिमच्या परीक्षेमध्ये मी 4 वर्गातून दुसरा आलो. लहानपणी मला असं वाटायचं की मी बॅरिस्टर व्हावं. आता मला असं बॅरिस्टर व्हावं असं का वाटतं, त्याचं कारण एक असावं की मी जरा थोडासा म्हणजे सावरकर भक्त आहे, की सावरकरांची राष्ट्रभक्ती आणि सावरकरांचं एकंदर जो त्याग त्यांनी केला त्यामुळे सावरकर हे मला अत्यंत प्रिय आहेत. आणि सावरकरांची ही राष्ट्रनिष्ठा आणि सावरकरांचं एकंदर हुशारी, कौशल्य, वक्तृत्व हे सगळं पाहिल्यानंतर सावरकर बॅरिस्टर होते म्हणून मलाही असं वाटायचं की आपणही बॅरिस्टर व्हावं. आई आमची देवभक्त होती, म्हणजे तिला पुष्कळसं देवाचं वगैरे काही करण्याची आवड होती. कदाचित तो स्पार्क माझ्याकडे आलेला असावा असं मला वाटतं. आमच्या वेळेला मला अजून आठवतं की परदेशी
कापडाची होळी ते करायची कपड्यांची. त्यामुळे आम्ही आमचे परदेशी कपडे त्याच्यामध्ये होळीमध्ये टाकलेले मला आठवतात. आणि ती होळी आम्ही जेव्हा करायचो, म्हणजे मी करत नव्हतो, पण आमचे हे काँग्रेसचे कार्यकर्ते वगैरे करायचे त्यावेळेला, आणि पोलीस यायचे त्यांना पकडायला आणि त्यांना मारायला, तेव्हा ते पळून जायचे. हे सगळं आणि आम्ही त्यावेळेला बघत होतो. इंग्रजांचा हा जो काळ होता, ह्या काळामध्ये आम्हाला सगळे पुढारी बघायला मिळाले, कारण बहुतेक सगळे पुढारी आमच्या घरावरूनच जायचे. लोकमान्यची सुद्धा मिरवणूक आमच्या घरावरून गेलेली मला आठवते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू हे सगळे आमच्या घरावरून जात होते. त्यामुळे आम्ही लहानपणी त्यांना बघितलेलं मला आठवतं. स्वातंत्र्याची चळवळ व तत्कालीन मोठमोठे पुढारी यांच्या संस्कारातून वामनचे व्यक्तिमत्व व राष्ट्रभक्ती विकसित होत होती. आमचं तिकडचं जे वस्ती होती आंगणेवाडीतली, तेव्हा आम्ही मॅट्रिकपर्यंत होतो. मॅट्रिकची परीक्षा मी दिली आणि मॅट्रिकची परीक्षेमध्ये मी पास झालो चांगल्या मार्काने. आणि कॉलेजमध्ये मी नाव रुया कॉलेजला घातलं. आणि पहिलं वर्ष, दुसरं, तिसरं 3 वर्ष मी रुया कॉलेजला होतो. आणि आम्हाला प्रोफेसर फार चांगले होते. सोनूपंत दांडेकर हे आम्हाला लॉजिकला होते, नर फाटक मराठीला होते, आणि जी डी पारेख म्हणजे युनिव्हर्सिटीला जे रेक्टर होते ते जी डी पारेख आणि इकॉनॉमिक्स म्हणून प्रसिद्ध होते. ते आम्हाला इकॉनॉमिक्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनला होते. तर असे चांगले प्रोफेसर रुया कॉलेजला होते. माझा आवडता विषय हा मराठा एम्पायर, राईज अँड फॉल ऑफ मराठा एम्पायर हा माझा आवडता विषय. आणि आमचे कॉलेजचे जे प्रोफेसर होते त्यावेळेला त्यांनी विषय घेतला होता तो एन्शंट टाइम्स हा विषय त्यांचा इतिहासाचा होता, आणि तो आम्हाला त्यांनी कंपल्सरी केला होता. तर मी त्यांना म्हटलं, मला तुमच्या याची काही गरज नाही, मी माझ्या याने अभ्यास करीन, पण मी हा विषय घेऊन नाही म्हणाल, तुम्ही एन्शंट टाइम्सच घेतलं पाहिजे. तर मग मी म्हटलं नाही म्हणून, आणि मग मी ते कॉलेज बदललं आणि खालसा कॉलेजला गेलो. स्वतंत्र व पक्का विचार करून त्याचा पाठपुरावा करून तो सिद्धीस नेणे हा जणू आता त्यांचा स्वभावच बनला. खालसा कॉलेजमधून मी BA ऑनर्स झालो. 1940मध्ये आम्ही दादरला राहायला आलो, आणि तिथे जवळजवळ आम्ही 50 वर्ष आम्ही त्याच एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो. माईची ओळख कशी झाली, माई म्हणजे आमची पत्नी, तिची आमची पहिली ओळख कशी झाली ते सांगतो. सुट्टी पडली होती, आईने सांगितलं चल गोव्याला. मी लगेच मान्यता दिली आणि आम्ही गोव्याला गेलो. गोव्याला आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आमच्या वडिलांचे एक मित्र नेवरेकर, त्यांच्याकडे आम्ही प्रथम उतरायचो. तिकडे आम्ही प्रथम एक दिवस राहायचो, आणि तिथून मग मारडोळा जिकडे आमचं कुलदैवत आहे तिथे आम्ही जायचो. तर ज्या दिवशी आम्ही गोव्याला गेलो आणि आमच्या वडिलांच्या मित्राच्या घरी गेलो, म्हणजे नेवरेकरांच्या घरी गेलो, त्यावेळेला त्या घरामध्ये कोणी नव्हतं. हॉलमध्ये कोण नव्हतं, पलीकडल्या खोलीमध्ये कोण नव्हतं. त्याच्या पलीकडे एक ओटा होता, म्हणजे थोडंसं जागा होती. तिकडे आमची पत्नी त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेला पत्नी नव्हती, त्यावेळेला ती तिकडे उभी होती. आणि मी तिला प्रथम तेव्हा पाहिलं. आणि ते लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे काय म्हणतात ना, तसं मी प्रेमात त्याच वेळेला पडलो, कळलं की नाही. आणि नंतर मला ती त्याच वेळेला आवडली ती, आणि मग पहिली गाठ माझी तिथे पडली. माझा शोध घेण्यासाठी जीवनात एक समर्पित साथीदाराची गरज होती. ती अशी भरून निघाली. पूर्वी ते दरवर्षी यायची सुट्टी, 1 महिना राहायची. पण आमचे वडील जरा जुन्या वळणाची होते. ती कधी फिरायला, कधी बोलायला पण द्यायची नाही, कळलं की नाही. आणि ते लग्न होईपर्यंत जात होतो. लग्न आमचं म्हणजे 40 साली मी पहिला प्रथम गोव्याला गेलो, आणि माझं लग्न झालं 48 साली. वामनला लोक एव्हाना वामनराव म्हणू लागले होते. वामनरावांना सरकारी नोकरीही लागली होती. 8 वर्ष मी गोव्याला सतत जात होतो. आमच्या लग्नाला घरातून विरोध नव्हता, आमच्याकडून विरोध नव्हता आणि त्यांच्याकडूनही विरोध नव्हता.
त्यांना मी पसंत होतो, सगळं काही पसंत ही आमच्या घरात पसंत होती. पण आमचं गोत्र एक होतं. मग शेवटी मग आपल्याकडे काय आहे, कुठेही आपल्याला सवय मिळते, मार्ग मिळतो. तसा भटजीने मार्ग काढला की तुमच्या मुलीला तुमच्या म्हणजे जावयाच्याकडे दत्तक म्हणून द्या, म्हणजे गोत्र बदलेल. जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड देणे म्हणजे तडजोड, अशी शिकवण देणाऱ्या वामनरावांच्या सांसारिक जीवनाची सुरुवात तडजोडीने झाली. त्यांना वडिलांनी काहीतरी घड्याळ हे ते असं देण्यासाठी आणि घड्याळ पण घेतलं नाही, मला काहीच नको नाही. तेव्हा वडिलांना जरा कौतुकच वाटलं. मला सुद्धा दागिने बिगिने करायचे म्हणून काय सोनं बिनं घेत होते, पण यांनी कसंच घ्यायला दिले नाही. आमच्या लग्नाच्या वेळेला आमच्या सासऱ्याने त्यांच्या मुलीसाठी म्हणजे आमच्या बायकोसाठी दागिने आणण्यासाठी कर्ज काढलं होतं. म्हणजे सोनं आणायचं, कर्ज काढून सोनं आणायचं आणि मग दागिने करायचे, अशी त्यांची योजना होती. आणि मला ते कोणीतरी सांगितलं की असं त्यांनी बाबा कर्ज काढलेलं आहे. तेव्हा मी त्यांना लगेच कळवलं की तुम्ही जे काही सोनं आणलेलं आहे ते परत करा, आमच्या बायकोला दागिने करण्याची काही गरज नाही. आणि मला तुम्ही घड्याळ पण देऊ नका, कारण मला घड्याळ देणार होते. म्हटलं मला घड्याळ पण देऊ नका, मला तुमच्याकडून काहीही नको, फक्त तुमची मुलगी पुरे. पुरोगामी जीवनविद्येच्या विचारांचा स्पार्क हा ह्याच वेळी दिसला. संसार आणि परमार्थ मी दोन्ही सांभाळला. त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व कमी आणि आमच्या बायकोचं कर्तृत्व जास्त आहे. त्याच्यामध्ये जी संसाराची बाजू ती सगळी आमच्या पत्नीने पेरली. तिकडे मला काहीच बघावं लागायचं नाही. पगार तिच्याकडे आणून द्यायचा की सगळं पुढे ती बघायची. मुलांच्या अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे त्याचा अभ्यासावर परिणाम होतो आहे हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी ताबडतोब एक मास्तर नेमला आणि तो मास्तर इतका चांगला होता की त्याने आमच्या दोन्ही मुलांची आणि उत्तम रीतीने त्यांना शिकवून त्यांचा बेस चांगला तयार केला. तो त्याने इतका पुढे उपयोगी पडला की ते पुढे अत्यंत स्कॉलर झाले, चांगले मार्के मिळून. आमचा मुलगा तर इंजिनियर झाला, नंतर तो मॅनेजमेंटाने केलं आणि अशा तऱ्हेने त्यांनी पुष्कळ म्हणजे डिग्री पण मिळाली, डिप्लोमा डिग्री सगळं मिळून चांगला शिकला, इंजिनियर झाला, चांगला नोकरीला लागला. आणि मुलगीसुद्धा ग्रॅज्युएट वगैरे होऊन आणि चांगली ती तिथं लग्न वगैरे होऊन ती चांगली मार्गाला लागली. आमची दोन्ही मुलं गुणी, आमची मुलगी आणि मुलगा दोन्ही गुणी, अत्यंत गुणी. आणि त्यामुळे संसारामध्ये मला कुठल्याही प्रकारे बायकोकडून त्रास झाला नाही आणि मुलांकडून त्रास झाला नाही. एकदा आमचे सासरे भाऊ आमच्याकडे राहायला आले होते. त्याने हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांना असा संशय आला की आपला जावई रात्री उशिरा येतो, हा काय प्रकार आहे, काय भलतंच काही करत नाहीत ना. म्हणून त्याने आमच्या पत्नीला विचारलं की, कारण मला काय ते डायरेक्ट विचारू शकत नव्हते. ते आमच्या पत्नीने सांगितलं ते प्रवचन जातात त्यामुळे त्यांना उशीर होतो. एक काळ असा होता की त्यावेळेला प्रवचन प्रत्येक दिवशी होतं. म्हणजे संडे टू सॅटरडे सगळे म्हणजे आमचे वार, प्रत्येक वार माझं प्रवचन असायचं. कुठे का वांद्र्याला, कुठे वरईला, कुठे दादरला, कुठे लालबागला, असे ठिकठिकाणी. पुन्हा गणपती उत्सवामध्ये 10च्या 10 दिवस प्रवचन असायची. तर मुलांनी पाहिलं आणि मुलांनी तक्रार केली. बायकोनी काही तक्रार केली नाही, पण मुलांनी तक्रार केली, आई आम्हाला बाबा अजिबात आमच्या वाट्याला येत नाही, त्या निदान रविवारी तरी त्याने आम्हाला द्यावा. मग मी त्यांची विनंती मान्य केली आणि रविवारी प्रवचनाला जायचं बंद केलं. आम्ही फिरायला जायचो म्हणजे दादर चौपाटी हे आमचे फिरण्याचं ठिकाण, शिवाजी पार्क हे आमचं ठिकाण. आणि त्यावेळेला आमचं आवडतं खाद्य म्हणजे भेळ आणि पाणीपुरी. आणि अजूनही आम्हाला भेळ आणि पाणीपुरी आवडते. संसार भ्रामक आहे, अनित्य आहे, असार आहे, टाकाऊ आहे, अशा वेडगळपणापासून आणि पर्यायाने त्यापासून येणाऱ्या दुःखापासून लोकांना वाचविण्यासाठी संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ
हा सिद्धांत वामनराव जगले. मला परमार्थाची आवड निर्माण झाली ती एक मोठी गमतीची गोष्ट आहे की ऑफिसमधून मी घरी जायचो तेव्हा वाटेमध्ये एक रामकृष्ण मिशन असा बोर्ड मी पाहायचो आणि तिथे लायब्ररी, त्या मिशनच्या लायब्ररी त्या ठिकाणी एक होती. तर मला वाचनाची खूप आवड पहिल्यापासून, त्यामुळे मी एक दिवस सहज म्हणून वर चढलो आणि पुस्तकं काय आहे त्याची एक यादी बघितली. त्या यादीमध्ये मला एक नाव आढळलं, ते म्हणजे नामजपाचे महत्त्व. मला त्याचं जरा असं महत्त्व वाटलं आणि मी ते पुस्तक घेतलं, वाचलं आणि त्याच्यामध्ये नामाचा जो महिमा सांगितलेला होता तो महिमा वाचल्यानंतर मला असं वाटू लागलं की आपणही नाम घ्यावं. का नाम घ्यायला काय खर्च नाही, कष्ट नाही, काय नाही, तर आपण नाम घ्यायला काय हरकत आहे. म्हणून मी नामस्मरण करायला सुरुवात केली. वामनरावांच्या आयुष्यातील व पर्यायाने जगाच्या आयुष्यातील अजून एक टर्निंग पॉइंट म्हणजे वामनरावांचा परमार्थातील प्रवेश. एक दिवस पुस्तक बदलण्यासाठी म्हणून मी पुन्हा त्या मिशनमध्ये गेलो, त्या वाचनालयात, मिशन रामकृष्ण मिशनच्या वाचनालयात. तर त्यावेळेला एक प्रवचन चाललेलं होतं. ते दादासाहेब सबनीस म्हणजे आमचे नंतर झालेले गुरुबंधू. तर हे आमचे जे गुरुबंधू ते तिकडे प्रवचन करत होते. तर प्रवचन आणि मग आता मला पुस्तक कोण देणार, प्रवचन तर चाललेलं, कारण मी म्हटलं आता प्रवचन झाल्यानंतर पुस्तक घेऊया आणि मग घरी जाऊया म्हणून मी बसलो प्रवचनाला. तर दादासाहेब सबनीसांची वाणी अतिशय चांगली होती, निवेदन करण्याची धाटणी चांगली होती, अभ्यास चांगला होता आणि मला त्यांचं प्रवचन आवडलं. म्हणून मी रेग्युलर त्यांच्या प्रवचनाला जायला सुरुवात केली. मी एका बाजूने मी नामस्मरण करू लागलो आणि दुसऱ्या बाजूने मी प्रवचनाला जाऊ लागलो. त्यामुळे परिणाम असा झाला की मला भेटीला कोण माझे मित्रमंडळ आले किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठे म्हणा, तर त्यांच्यावर आमची चर्चा व्हायची. थोडक्यात म्हणजे वाद व्हायचे. मग देव आहे की नाही ह्याबद्दल वाद, मग अमक्याबद्दल तमक्याबद्दल असे आमचे वाद व्हायचे आणि त्या वादामुळे मी बहुतेक जिंकायचो. आणि त्या वादामुळे असा मला फायदा झाला तो असा की लोक काय विचार करतात, कसा विचार करतात, काय विचार करतात हे मला कळायला लागलं आणि त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा फायदा मी जेव्हा प्रवचनाला बसलो तेव्हा तो मला झाला. दादासाहेब सबनीसांचे शिष्य त्यावेळेला प्रवचनाची प्रॅक्टिस करत होते. दादासाहेब सबनीसांनी त्यांना तसं सांगितलं होतं की तुम्ही आता थोडं प्रवचनाची सवय करा, प्रॅक्टिस करा. आणि मी सर्वसाधारणपणे दादासाहेबांच्या शिष्यामध्येच मी वावरत होतो त्यावेळेला. त्यामुळे ते जिथे जायचे तिकडे मी जायचो. तर त्यांची प्रवचनं चालायची तेव्हा ते मलाही सांगायचे तू प्रवचन कर म्हणून, म्हणजे अभ्यास कर प्रवचनाचा. म्हणून मी प्रवचन करायला बसायचो आणि प्रवचन करताना मी सहज 15-20 मिनटं सहज बोलायचो. तर मला ते काय म्हणायचे, अरे आम्हाला कोणाला बोलता येत नाही आणि तू 15-20 मिनटं सहज कसा बोलतोस, तू तयारी करून येतोस का, असं मला म्हणायचे. म्हटलं नाही, मी तयारी काय करत नाही, मी येतो आणि बोलतो. तू थापा मारतो म्हणाले. त्यांना ते खरंच वाटे नाही. तर माझी परीक्षा पाहण्याची त्यांना संधी बरोबर मिळाली. ती म्हणजे ज्या दिवशी दादासाहेब सबनीस प्रवचनाला आले नाहीत गावदेवीला, तेव्हा त्यांनी मला माझी परीक्षा पाहण्याची संधी त्याने पकडली. त्यांनी मला सांगितलं, वामनराव तुम्ही प्रवचन केलं पाहिजे. मी म्हटलं बाबा मी प्रवचन करणार नाही, मी धोतर आणलेलं नाही, काय चालेल म्हणाले, धोतर नसेल चालेल. नाही म्हटलं मी काय करणार नाही. मग शेवटी म्हटलं आता याच्यातून मार्ग काय काढायचा. म्हटलं ते संचालक आहेत ना त्यांना जाऊन विचारा मी प्रवचन केलं तर चालेल का, त्यांची परवानगी घ्या. मला वाटलं ते नाही म्हणतील म्हणून, मला असं वाटलं ते नाही म्हणतील म्हणून, पण ते म्हणाले हो चालेल म्हणून. माझी आता पंचायत झाली, आता काय करायचं. शेवटी त्या दोघा शिष्याने दादासाहेबांच्या मला अक्षरशः हाताला धरलं आणि उंबरट्यापर्यंत ओढत आणलं. मी म्हटलं बाबा आता ओढू नका, मी येतो प्रवचनाला. आणि मग मी प्रवचनाला बसलो. आज जगाला मिळणार होता एक महान वक्ता.
माझी प्राप्ती जगातील प्रत्येकास व्हावी म्हणून प्रत्येक शब्द उच्चारणारा, प्रत्येक कृती करणारा आणि प्रत्येक विचार करणारा. जिथे मी प्रवचन करवतो तिकडे अशा लाटा, जशा समुद्राच्या लाटा असतात ना, तशा लाटा माझ्याकडे सारख्या येत आहेत. असा एक विचित्र अनुभव आला. आणि त्यावेळेला माझं पूर्णपणे देवान हरपलं होतं. आणि बोलत असताना तोंडातून शब्द जात आहेत, पण मी काय बोलतो हे तेव्हा मला समजत नव्हतं. आणि 1.25 तास सतत माझं जेव्हा प्रवचन झालं आणि मी संपलं, तेव्हा लोकांना ते इतकं आवडलं प्रवचन की ते म्हणाले, याच्या पुढे सबनीसांचा 1 दिवस आणि तुमचा 1 दिवस. आणि त्या दिवसापासून मला त्यांनी 1 दिवस मला वेगळा दिला. सबनीसांना काहीतरी 1 दिवस होता शनिवारचा, मला मंगळवार काहीतरी असा दिला. आणि मग माझी प्रवचनं तेव्हापासून सुरू झाली. मग त्याच्यानंतर मग मी विवेकानंद सेंटरला माझी प्रवचनं सुरू झाली, की जिकडे मी पुस्तक वाचायला जात होतो आणि आणायला, त्या ठिकाणी माझी प्रवचन सुरू झाली. आणि असं करता मग सगळ्या मुंबईतूनच मला आमंत्रणं येऊ लागली, गणपती उत्सवात येऊ लागली. आणि अशा तऱ्हेने माझी प्रवचनाची कारकीर्द झाली. या संदर्भामध्ये 1-2 अनुभव सांगतो. एक अनुभव म्हणजे असा की ज्या ठिकाणी मी गावदेवीला प्रवचन करत होतो तिथे आणखीन एक प्रवचनकार बेळगाव येत होते. आणि प्रवचन ते फार चांगले करायचे, विद्वान होते. आणि एक दिवस मला त्यांनी सांगितलं, तुम्ही आमच्याकडे या. ठीक आहे. इथे आल्यानंतर, मुंबईला आल्यानंतर ते माधवाश्रममध्ये उतरायची. मला म्हणाले, तुम्ही एकदा माझ्याकडे या, आपण जरा चर्चा करूया, बोलूया. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मग ते आमची चर्चा वगैरे व्हायची. एक दिवस मला ते म्हणाले, वामनराव, तुम्ही जेव्हा प्रवचन करता तेव्हा तुमच्यासमोर जो श्रोतृवर्ग असतो त्याबद्दल तुम्ही त्यांच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहता? मला त्यांचा प्रश्नच कळला नाही किंवा ते कुठल्या हेतूने मला विचारतात आणि काय मी म्हटलं तुम्ही जेव्हा प्रवचन करता तेव्हा तुम्ही कुठल्या दृष्टीने श्रोतृवर्गाकडे पाहता, असं मी त्यांना उलटा प्रश्न विचारला. त्याच्यावर त्यांनी मला असं उत्तर दिलं की मी प्रवचनाला एकदा बसलो व्यासपीठावर की माझ्यासमोर बसलेला श्रोतृवर्ग मूर्ख आहे असं समजूनच मी प्रवचन करतो. आता तुम्ही सांगा तुम्ही काय करता ते. मी सांगितलं, मी जेव्हा प्रवचनाला बसतो त्यावेळेला माझ्यासमोर जो श्रोतृवर्ग आहे तो देवासमान आहे आणि माझं प्रवचन हे त्या देवाला नैवेद्य आहे आणि त्या नैवेद्याने देव संतुष्ट झाला की मला समाधान मिळतं, अशी माझी दृष्टी आहे. इतर प्रवचनकार व वामनराव यांच्यात अंतर होते ते फक्त एका दृष्टीचे. एक दिवस मला ऑफिसला जाताना माझे मित्र मला कोणतरी म्हणाले, वामनराव तुमच्या प्रवचनाला मोठमोठे लोक येतात. म्हटलं मोठमोठे लोक म्हणजे कोण येतात? अहो सेनापती बापट तुमच्या प्रवचनाला येतात, ते विद्वान आहेत, राष्ट्रभक्त तर आहेत पण मोठे विद्वान आहेत, अभ्यास त्यांचा दांडगा आहे. मी म्हटलं सेनापती बापट कसे दिसतात मला सांगाल? ते त्यांनी सांगितलं, ते धोतर घालतात, त्यांचा शर्ट असतो पांढरा, त्याच्यावर हिरवा आणि पांढरा खादीचा कोट असतो, टोपी गांधी टोपी असते आणि पाठीमागे थोडी शेंडी जरा बाहेर आलेली असते, असं त्यांनी वर्णन केलं. मी ते बरोबर पाहिलं, ऐकलं. आणि जेव्हा मी जाऊन व्यासपीठावर बसलो तर पहिली माझी नजर गेली ती सेनापती बापटकडे. आणि त्यांनी सांगितलेलं बरोबर मला कळलं हे सेनापती बापट म्हणून. मग मी 1 तासभर प्रवचन केलं आणि प्रवचन झाल्याबरोबर मी उठलो आणि लोकांनी मला येऊन नमस्कार करण्यापूर्वी मी सेनापती बापटांना नमस्कार केला. नामदेव जन्म सप्तशताब्दी सिन्नरला होती, म्हणजे नाशिकमध्ये जे सिन्नर जो तालुका आहे तिथे माझं प्रवचन होतं. आणि त्या प्रवचनामध्ये मी जो विषय घेतला होता तो विषय तिकडच्या लोकांना खूपच आवडला. प्रवचन झाल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि मला काय म्हणाला, वामनराव मी पेशाने वकील आहे, पक्ष माझा कम्युनिस्ट, म्हणजे मी पक्का कम्युनिस्ट आहे, आणि तिसरं म्हणजे मी पक्का नास्तिक आहे. आता या 3 गोष्टी म्हणजे अशा आहेत की संपूर्णपणे तुम्हाला विरोधी आहे, तरीसुद्धा मला तुमचं प्रवचन आवडलं,
अशा शब्दात त्यांनी मला सांगितलं. तिनेकर साहेब, आपले म्युन्सिपल कमिशनर तिनेकर साहेब, त्यांच्या बंगल्यावर त्यांनी माझं प्रवचन ठेवलं होतं आणि तिथे प्रवचन चांगलं झालं. तिनेकरांनाही आवडलं आणि तिकडच्या लोकांनाही आवडलं. प्रवचन झाल्यानंतर मी जेव्हा आतमध्ये आलो, त्या आतमध्ये येता येतात टोपे नावाचे एक ग्रस्त त्याने अक्षरशः मला मिठी मारली आणि मला म्हणाले, वामनराव, माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न घोघावत होते आणि मला उत्तरं मिळत नव्हती, त्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्या प्रवचनात मिळाली. आता हे टोपे कोण होते? मुंबईचे ते शेरीफ होते, बॉम्बेचे ते शेरीफ होते. दुसरं ते लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते, मोठे विद्वान असे ते होते. त्यांनासुद्धा माझं ते प्रवचन आवडलं. ते पाहून मलाही फार समाधान झालं. छत्रपती शिवाजी हायस्कूल दादरला जे आहे त्याच्या पटांगणामध्ये आणि ते साहित्य संमेलन होतं आणि त्या साहित्य संमेलनाला मला त्यावेळच्या संचालकाने बोलवलं होतं. कारण मी पुस्तकं लिहिलेली होती आणि माझी प्रवचनं साहित्य संघात गिरगावला होत होती आणि त्यावेळेला त्या संचालकाने माझी प्रवचनं ऐकली होती, माझी पुस्तकं वाचली होती. म्हणून त्या साहित्यिक म्हणून मला त्यांनी साहित्य संमेलनाला बोलवलं होतं. आणि ज्या दिवशी आमचं कार्यक्रम होता त्याला लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते, अध्यक्ष होते. त्यावेळेला प्रणव जोशी होते. दुसरे आणखीन एक जोशी लोकसत्ताचे उपसंपादक ते एक होते. मी स्वतः होतो. आणखीन एक दोन वक्ते होते. आणि त्यावेळेला विषय असा दिला होता की अध्यात्माचा स्फोट, अध्यात्माचा स्फोट, परमार्थाचा स्फोट असा काहीतरी तो विषय होता. आणि म्हणजे काय तर लोक आज परमार्थाच्या पाठीमागे खूप लागलेले आहेत, हा तो विषय होता. आणि त्या ह्याच्यामध्ये प्रत्येकजण बोलला थोडं प्रत्येकाला 15 मिनटं बोलण्याची संधी होती. तर नेहमीप्रमाणे प्रत्येकाने आपापला वेळ जास्त घेतला आणि मी जेव्हा बोलायला उभा राहिलो तेव्हा मी बरोबर 15 मिनटं झाल्यानंतर मी माझं भाषण आटपलं. माझं भाषण आटपल्याबरोबर लक्ष्मणशास्त्री बोलले, वामनरावांनी अधिक बोलायला पाहिजे होतं. मग त्यांनासुद्धा माझं ते भाषण आवडलं, विचार आवडले. कारण त्याच्यामध्ये मी अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोललो होतो की हा जो स्फोट आहे परमार्थाचा किंवा अध्यात्माचा, हा खरा स्फोट नाही आहे, हा अंधश्रद्धेचा स्फोट आहे. अशा तऱ्हेचे मी विचार त्या ठिकाणी मांडले होते आणि ते त्यांना खूप आवडले. 5 स्टेटमध्ये आम्ही त्यावेळेला गेलो होतो. न्यू जर्सी, पहिलं म्हणजे न्यू जर्सी, वॉशिंग्टन, ह्युस्टन, पिट्सबर्ग आणि लॉस एंजलिस असे 5 स्टेटमध्ये माझी प्रवचनं झाली. मी न्यू जर्सीला जेव्हा प्रवचनाला गेलो तेव्हा त्या प्रवचनाला एक जोडपं आलं होतं, दोघेही डॉक्टर आणि त्यांचं नाव खेडेकर. तोही डॉक्टर, त्याची बायकोही डॉक्टर. आणि ते पहिल्या सीटवर बसले होते, त्या रांकेमध्ये पहिल्या सीटमध्ये ते बसले होते आणि माझी ते वाट बघत होते, मी प्रवचनाला कधी येतो. मी अमेरिकेला प्रवचनाला आलेलो आहे त्याला खरंच वाटत नव्हतं. म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना ते विचारत होते, अहो वामनराव पै खरोखर येणार आहे का? ते मुंबईला असतात, ते इथे खरोखर येणार आहे का? तर त्यांनी म्हटलं, अहो खरोखर नाही, आता नुकतेच येतील बघा म्हणाले. आणि माझं प्रवचनाला मी तिकडे गेलो, प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर ते माझ्या भेटीला आले आणि त्या दोघांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. नवरा म्हणजे तो पुरुष होता, तो मला नमस्कार करून ती ढळाढळ रडायला लागला. मी म्हटलं, तुम्ही का रडता? तर म्हणा, माझे जे अश्रू आहेत ना ते आनंद अश्रू आहेत, दुःखाश्रू नाहीत. मी म्हटलं, का तुम्ही पण का? तर ते सांगायला लागले की माझ्या आयुष्यामध्ये मी जवळजवळ वाया गेलो होतो. मला माझ्या ह्याच्यामध्ये खूप आपत्ती विपत्ती आल्या, मला व्यसन लागलं, अमुक आहे अमुक असं सांगत होता आणि मी जवळजवळ वाया गेलो होतो. पण तुमची पुस्तकं मिळाली, तू तर तुझ्या जीवनाचा शिल्पकार वगैरे काही पुस्तकं मिळाली, मी ती वाचली आणि माझ्या जीवनाला जो एक टर्न मिळाला तो आज मी
तुमच्यासमोर दिसतो आहे. आज मी आज आनंदात सुखात आहे आणि याला सर्व कारण तुम्ही आहात. म्हणून मी डोळ्यात माझ्या अश्रू आले आणि मी तुमच्या पायावर डोकं ठेवलं. दुसरा अनुभव म्हणजे न्यू जर्सीमध्येच एका देवळामध्ये, तिकडे आपली देवळं आहेत, त्या देवळामध्ये माझं प्रवचन तिकडच्या लोकांनी अरेंज केलं होतं. लोकही खूप होते आणि त्या प्रवचनामध्ये मी एक विषय मांडला होता की परमेश्वर म्हणजे काय, त्याचं रूप काय, स्वरूप काय वगैरे. ते प्रवचन ऐकलं, लोकांना ते खूप आवडलं. त्यातल्या काही लोकांनी माझा अनुग्रह घेतला आणि त्यामध्ये एक न्यूक्लिअर सायंटिस्ट, न्यूक्लिअरमध्ये जो काहीतरी शोध करत होता, त्यातला तो एक सायंटिस्ट होता आणि तो म्हणाला की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही कुठे राहता काय. तर मी म्हटलं अमक्या ठिकाणी राहतो, तुम्ही येऊन भेटा. तो स्वतः खूप लांब राहत होता, पण तरीसुद्धा तो एका रविवारी मला मुद्दाम भेटायला तिकडे आला. लांबून तो मला भेटायला आला, माझा त्याने अनुग्रह घेतला आणि त्याने सांगितलं की तुम्ही जे विचार मांडले आणि परमेश्वराचं जे सांगितलं ते असं आतापर्यंत मी कधी ऐकलंच नाही की परमेश्वराची तुम्ही केलेली व्याख्यासुद्धा मी कधी ऐकली नाही आणि ते वर्णनही कधी ऐकलं नाही आणि मला ते खूप आवडलं. हे तुम्हाला सांगायचं होतं आणि तुमचा अनुग्रह घ्यायचा होता म्हणून मी आलो. ज्याला बुद्धी आहे अशा प्रत्येकाला पटेल असे विचार वामनराव मांडत होते. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांमध्ये आस्तिक नास्तिक, सामान्य प्रकांड पंडित, स्त्री पुरुष, लहान थोर, कलाकार शास्त्रज्ञ अशा अनेकांचा समावेश झाला. मी दादासाहेब सबनीसांच्या प्रवचनाला जात होतो आणि त्या प्रवचनामध्ये ते नेहमी सद्गुरू नारायण महाराजांचा उल्लेख करायचा, पुष्कळ वेळेला उल्लेख करायचा, त्यांची संभाषण वगैरे वगैरे ते बोलायचे. त्यामुळे सहजच माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आणि एक आकर्षण निर्माण झालं की आपली त्यांची भेट व्हावी म्हणून. ते खूप लांब राहत होते, म्हणजे श्रीगोंदा म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये श्रीगोंदा तालुका, त्या तालुक्यामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, त्या मंदिरात त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथे ते राहत होते आणि आम्ही राहत होतो मुंबईत. त्यामुळे इतक्या लांब जाऊन त्यांना भेटायचं, ऑफिसमध्ये भरपूर काम, तर अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांना जाऊन भेटणं मला कठीणच होतं. पण वेळात वेळ काढून आणि तिकडे माझं जाणं झालं ते असं की मला त्यांची भेट व्हावी अशी इच्छा होतीच. पण 2-3 मला स्वप्न पडली की त्याच्यामध्ये सद्गुरूने मला त्यांच्याकडे येण्याचा संकेत दिला. अशी मला जवळजवळ 3 तरी स्वप्न पडलीच, जास्तच पण कमीत कमी 3 पडली. आणि म्हणून मी असं ठरवलं की आता एक दिवस जायचंच. मग मी आणि आमची पत्नी असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि पहिल्या प्रथम जेव्हा मी गेलो तेव्हा माझ्याबरोबर पत्नी नव्हती, पण त्यावेळेला माझ्याबरोबर दुसरे एक माझे मित्र होते आणि ते आणि मी दोघेजण आम्ही दोघेच गेलो त्यावेळेला. आणि गेलो ना, तोच अनुग्रह घेतला तिकडे सद्गुरूकडून. ही आमची पहिली भेट झाली. सद्गुरूंच्या बाबतीमध्ये आणखीन आमचा एक विशेष अनुभव म्हणजे असा की सद्गुरू मला नेहमी जरी कधी सांगत नव्हते तू अमुक कर आणि तमुक कर असं सांगत नव्हते, पण एक दिवस असं झालं की सद्गुरू रात्रीची वेळ होती, जवळजवळ 8:45ची वेळ होती आणि सद्गुरूंनी झोपायची तयारी केली होती. त्यांनी त्यांचं अंथरूण मिंथरूण घातलेलं होतं आणि आता ते जाऊन तिकडे पौडले बिछाण्यावर आणि मला त्यांनी बोलवलं, वामनराव जरा इकडे या म्हणाले. मी गेलो तिकडे आणि वामनराव मी आता जरा झोपतो, तुम्ही माझे पाय चेपत बसा. मी म्हटलं ठीक आहे आणि मी त्यांचे पाय चेपत बसलो. जवळजवळ 9 वाजले होते. तेव्हा 9ला माझे सुरुवात झाली पाय चेपायला आणि पाय चेपत मी बसलो. ते सकाळी 4 वाजेपर्यंत मी पाय चेपतच होतो. सकाळच्या 4च्या सुमाराला सद्गुरू एकदम जागे झाले आणि मला म्हणाले, वामनराव तुम्ही इथे काय करताय? मी म्हटलं पाय चेपतोय. अहो म्हणाले, किती वाजले आता? म्हटलं जवळजवळ 4 वाजले. म्हटलं मग तुम्ही इतका वेळ कशाला बसलात? म्हटलं तुम्ही सांगितलं म्हणून बसलो.
म्हणाने आता चला उठा उठा उठा, तुम्ही जाऊन जरा थोडंसं पडा, विश्रांती घ्या, असं मला म्हणाले. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेळी माणसंच इतिहास घडवतात. त्यांचे हे वेळ त्यांच्या साध्या पायचेपण्यातूनही दिसते. सद्गुरूंचा आम्हाला सहवास फार कमी मिळाला. त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईमध्ये मी सचिवालयामध्ये काम करत होतो आणि कामाचा बोजा फार एक, आणि दुसरं वेळ आम्हाला रजा मिळणं कठीण, आणि तिसरं प्रवास लांबचा प्रवास. ह्याच्यामुळे माझं तिकडे जाणंही कमी असायचं आणि प्रवचनं मला ऐकायला मिळायची. आमच्या गुरुबंधू म्हणजे दादासाहेब सबनीस त्यांचे मला प्रवचन ऐकायचे. रेग्युलर मी त्यांच्या प्रवचनात जात होतो. म्हणून मला असं वाटायचं की त्यांच्या मुखातून मला प्रवचन महाराजांचंच ऐकायला मिळतं आहे, आणि म्हणून मी तिकडे माझं जाणं येणं जरा कमीच असायचं. त्यामुळे सद्गुरूंचा आणि माझा सहवास कमी आला. बरं, जेव्हा सद्गुरूंचा आणि आमचा सहवास आला त्यावेळेला सद्गुरूंची तब्येत तशी, त्यांचं वय झालेलं असल्यामुळे तब्येत तेवढी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारून भांडणावून सोडणं मला बरोबर वाटत नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्याशी जास्त मग चर्चाही करत नसे, आणि मग फक्त त्यांची काय थोडीफार सेवा करायची, त्यांच्या सान्निध्यात राहायचं, ते काय बोलतात ते ऐकायचं. कारण सहज बोलणे हाची उपदेश असं जे तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे ते काही काही गोष्टी सहज बोलायचे, सहज सांगायचे, सहज काय काय बोलायचे. ते आम्हाला ते एक प्रकारे तो एक उपदेशच असायचा, आणि त्याप्रमाणे आम्ही ते ऐकायचो. पण विशेष असं मार्गदर्शन जे मिळालं पाहिजे होतं ते आम्हाला काही कारणामुळे मिळालं नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. सद्गुरू तर मिळाले, पण विशेष असे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाले नाही. पण त्याने वामनरावांच्या अभ्यासात वा साधनेत काही बाधा आली नाही. माझ्या मनात नेहमी विचार यायचे की आपण कामगार लोकांमध्ये जर प्रवचनं केली तर सुशिक्षित लोकांपेक्षा कामगार लोकांना त्याची खरी गरज जास्त आहे, तेव्हा आपण तिकडे गेलं तर बरं होईल. असे काही दिवस माझ्या मनात तो विचार घोळत होता. आणि नेमकं बरोबर सहदेवराव कदमाने मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी तात्काळ त्यांना होकार दिला. आणि मग 1953-54 या दरम्यान माझी प्रवचनं कामगार एरियामध्ये सुरू झाली, म्हणजे चिंचपोकीला सुरू झाली. नंतर पुढे काय झालं की ज्या ठिकाणी कामगार केंद्रामध्ये माझी प्रवचनं चालू होती चिंचपोकीला, ते कामगार केंद्र काहीतरी बंद पडलं. त्यामुळे आम्हाला काही सांगितलं बाबा इथे बंद पडलेलं आहे, तर तुम्ही आता दुसरीकडे व्यवस्था बघा. त्या दुसरीकडे कुठे जायचं, तर लालबागला एक कामगार केंद्र होतं, तिकडे तुम्ही जा म्हणून आम्हाला सांगितलं. तर आमचा विचार होता आपण तिकडे जायला काही हरकत नाही म्हणून. इन द मीन वेल काय झालं, आमच्याकडे एक यादव म्हणून भजन करणारे होते, चांगला माणूस, अगदी विठोबासारखा दिसायचा, भजन चांगला करायचा. आणि ते मला असं, आमच्या इथे शिष्य झाल्यानंतर ते मला असं म्हणाले, वामनराव तुम्ही कशाला लालबाग केंद्रामध्ये जाता, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक देऊळ दाखवतो, ते तुम्हाला जर पसंत पडलं तर तुम्ही त्या देवळामध्ये प्रवचन करा, ते तुम्हाला चांगलं पडेल. मी बरं म्हटलं. आणि मग आम्ही काळा चौकीला जे मारुती मंदिर आहे तिथे आमची प्रवचनं सुरू झाली. आणि तिकडे प्रवचनं आमची खरी म्हणजे 54मध्ये सुरू झाली, पण नामसंप्रदाय मंडळ हे 55 साली सुरू झालं. आणि हे नाव सहदेव कदमनीच दिलं, मी काही दिलं नाही. कारण मी त्यावेळेला नामावर जास्त बोलायचो, हरिनामावर माझी प्रवचनं चालायची, हरिपाठावर चालायची. त्यामुळे सहदेवराव कदमनी नाम संप्रदाय मंडळ हे नाव त्यांनीच दिलं, आणि तेव्हापासून ते नाम मंडळ आमचं सुरू झालं. जगातील एक अद्भुत असे मंडळ स्थापन झाले, ते म्हणजे आजचे जीवन विद्या मिशन. हरिपाठातून मी हरिनामाचा महत्त्व, प्रचार प्रसार मी त्यावेळेला करत होतो. नंतर मला बहिर्मन आणि अंतर्मन या दोन्हीच्या संपर्कामध्ये नाम कसं येतं आणि त्याच्याद्वारे नाम आपल्याला कसं फळतं ह्याचं मी चिंतन केलं. आणि मला असं दिसून आलं की नामाचं जे फळ मिळतं त्याचं मुख्य कारण म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन यांचं मिलन होतं नामाच्या ठिकाणी किंवा नामाच्या ठाई, तेव्हा आपले संकल्प सिद्ध होतात. बहिर्मनाच्या ठिकाणी जे संकल्प येतात ते जर सिद्ध व्हायला पाहिजे असेल
तर अंतर्मनाच्या ठिकाणी ते स्थिर व्हायला पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी रुजले पाहिजेत, मुरले पाहिजेत आणि स्फुरले पाहिजेत. आणि म्हणून त्या दृष्टीने मी चिंतनाला सुरुवात केली. आणि चिंतन करता 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 मला असं दिसून आलं की बहिर्मन आणि अंतर्मन हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान व्यापून आहे. आणि आपलं जे जीवन चाललेलं आहे ते सगळं या बहिर्मन आणि अंतर्मन या दोन्हीच्या संबंधातून आपलं जीवन चाललेलं आहे. आणि अशा तऱ्हेने मी चिंतन करता 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 मग माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काहीही ढवळाढवळ करत नाही. आणि मग मी सिद्धांत मांडला की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माझ्या प्राप्तीसाठी दिलेला हा पहिला मोठा बोध. गरिबांना माझी प्राप्ती होणे खूपच कठीण होते. अंधश्रद्धा, व्यसन, बुवाबाजी व बुरसट चालीरीती ह्यातून ते बाहेर येणे आवश्यक होते. वामनरावांनी हे अचूक टाळले. माझा स्वभाव असा आहे की चिकित्सक ज्याला म्हणतात तो चिकित्सक स्वभाव माझा पहिल्यापासून, की कुठली गोष्ट कोणीतरी मला सांगितली म्हणून मी ती कधीच मान्य केली नाही. मला पटल्याशिवाय, माझ्या बुद्धीला पटल्याशिवाय मी ती मान्य करत नसे. आता बुद्धीला माझी एखादी गोष्ट पटली नाही तर मी त्याबद्दल कोणाला तरी विचारायचो. मग त्यांनी जर सांगितलेलं बरोबर आहे की चूक आहे ते मी पुन्हा पडताळ करायचो आणि पटलं तरच घ्यायचो, नाही तर मी ते घ्यायचो नाही. असा माझा चिकित्सक स्वभाव पहिल्यापासून आणि बुद्धिनिष्ठ हा माझा स्वभाव पहिल्यापासून असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत गेलो, विश्लेषण करत गेलो, ॲनालिसिस करत गेलो. आणि मला असं दिसून आलं की जगामध्ये जे काही चाललेलं आहे देवा धर्माच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली, समाज सुधारण्याच्या नावाखाली, अशा शिक्षणाच्या नावाखाली, अशा सगळ्याच्या चाललेलं आहे. इथे कुठेतरी चुकतं आहे असं मला कळून चुकलं. पहिली गोष्ट मला कळलं की इथे चुकतं आहे म्हणून जगामध्ये दुःख आहे. आणि मग मला असं दिसून आलं की एकंदर मानवी जीवन हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. मुळात परमेश्वरी संकल्पनाच चुकीची आहे ह्याची मला पहिली कल्पना आली की ही जी परमेश्वराबद्दलची संकल्पना सगळ्या धर्मामध्ये जी आहे ती मुळातच चुकीची आहे. ही पहिली गोष्ट माझ्या ध्यानात आली. आणि मग मी विचार करायला लागलो की हा परमेश्वर दयाळू नाही आहे, तो न्यायी अन्याय करत बसत नाही, तो निष्ठुर पण नाही, किंबहुना तो मानवी जीवनामध्ये काहीही हस्तक्षेप करत नाही, ढवळाढवळ करत नाही, किंबहुना माणूस हा प्राणी त्याच्या खिचगंजीत पण नाही. अनंत कोटी ब्रह्मांड, त्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये आमच्या पृथ्वीला बिंदू इतकं स्थान. आता पृथ्वीला बिंदू इतकं स्थान तर आमच्या हिंदुस्थानला काय स्थान? स्थानच नाही. मग मुंबईला स्थान काय? काहीच नाही. माणसाला स्थान काय? काहीच नाही. मग ते उपास तापास करतात, कर्मकांड करतात वगैरे. त्या परमेश्वराला त्याचा काय संबंध येतो? काहीच संबंध येत नाही. आणि मग परमेश्वर जर आहे तर तो कसा असला पाहिजे? तो कसा आहे? मग त्याच्याबद्दल मी चिंतन करता 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 आणि माझी साधनासुद्धा मी खूप साधना केली. कळलं की नाही? मी परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मिळेल ती साधना मी केलेली आहे. भगवद्गीतेची पारायणं, हरिपाठाची आवर्तनं, नंतर एकादश आवर्तनं, गणपती अथर्वशीर्षाची एकादश आवर्तनं, अशी अनेक मी अभ्यास केलेला आहे. जमिनीवर मी झोपत होतो तपश्चर्या म्हणून. मी जमिनीवर असं झोपत होतो तपश्चर्याच्या नावाखाली. खूप उपास करत होतो. काय काय करत होतो मी तीर्थयात्रा भरपूर केलेल्या आहेत, नाही असं नाही. आणि हे सगळं करत असताना मला असं दिसून आलं की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. कुठेतरी सुधारणा केली पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. मग परमेश्वर हा काही वेगळाच आहे. आणि त्याचं माझ्या ध्यानामध्ये आला की तो अव्यक्त आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, निर्गुण वगैरे आहे. हे सगळं खरंच आहे. आणि तो कसा आहे ते माझ्या ध्यानात आलं की ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिव्हाइन इंट्युशन असं म्हणतो, इंग्लिशमध्ये डिव्हाइन कॉन्शियसनेस म्हणतो, डिव्हाइन पॉवर असं म्हणतो. हे डिव्हाइन पॉवर, डिव्हाइन इंट्युशन, डिव्हाइन कॉन्शियसनेस हे जिथे एकत्र आलेलं आहे त्याला परमेश्वर असं म्हणतात.
आणि हा परमेश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे आणि हा कोणालाही न दिसणार आहे. मग परमेश्वर जर दिसतच नाही, तो अव्यक्त आहे, मग पुढे त्याचं काय? त्याचा आपल्याशी संबंध कसा येतो, विश्वाशी संबंध कसा येतो? त्याचं मी जेव्हा चिंतन केलं तेव्हा संतांनीच या बाबतीमध्ये सुंदरपैकी विषय मांडलेला आहे. तो म्हणजे हे जे विश्व आहे हे त्या परमेश्वराचा आविष्कार आहे. तैसामध्ये एखादा विस्तारते हे जग, तेव्हा देव सर्वत्र भरलेला आहे हे सगळे संत सांगतात. सगळे ऋषीमुनींनी पण सांगितलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, ईशावास्यमिदं सर्वम वगैरे. तर देव जर सर्व ठिकाणी भरलेला जर आहे असं सगळे सांगतात ऋषी मुनी आणि संत, तर तो भरलेला आहे म्हणजे तो कसा भरलेला आहे? आपण जसं करंजीमध्ये पुरण भरतो तसं या विश्वामध्ये पुरण म्हणजे तो देव आहे असा आहे का? अशा तऱ्हेचं मी जेव्हा चिंतन करायला लागलो, एक दिवस मला असा साक्षात्कार झाला, म्हणजे अनुभव आला आणि मला अशी दृष्टी मिळाली की परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो लोक समजतात तसा नाही, तर तो व्यवस्था रूपाने सर्व ठिकाणी तो भरलेला आहे. तुम्ही संबंध विश्वामध्ये कुठेही पहा, सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये अव्यवस्था निर्माण करण्याचं काम माणूस करतो कधी कधी, तो भाग वेगळा. पण सर्व ठिकाणी विदेव भरलेला आहे याचा अर्थ सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. आणि म्हणून सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला आहे ही गोष्ट खरी आहे. पण तो देव म्हणजे तुम्ही समजता तसा नाही. त्या देवाचं तुम्ही जे पर्सॉनिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे त्याला मूर्ती, त्याला रूप, मग कोणी शंकराचं, कोणी विठ्ठलाचं, कोणी गणपतीचं, कोणी दत्ताचं, हे जे रूप दिलेलं आहे हे माणसाने दिलेलं आहे, ते काल्पनिक आहे. तसा प्रत्यक्षात देव नाही, परमेश्वर नाही. ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. मग परमेश्वर कसा आहे? तर परमेश्वर विश्वरूपाने परमेश्वर आहे. आपले हे जे शरीर आहे हे शरीर हे सुद्धा परमेश्वराचंच व्यक्तरूप आहे. आणि आपल्या हृदयामध्ये हा परमेश्वर सच्चिदानंद रूपाने आहे. या गोष्टीचा मला साक्षात्कार झाला आणि मी हे जे तत्त्वज्ञान निर्माण केलं त्याच्या पाठीमागे एवढी आणि मेहनत म्हणा, चिंतन म्हणा, साधना म्हणा, सद्गुरू कृपा, वाचन, श्रवण, या सर्व गोष्टी उपयोगी पडल्या. माझ्या प्राप्तीसाठी ज्या सर्वाची गरज होती ते सर्व वामनरावांनी निर्माण केले. तत्वज्ञान, साधना, तसेच खाणे, पिणे, वागणे, बोलणे, चालणे यांचे अचूक मार्गदर्शन. खऱ्या क्रांतीला सुरुवात होत असलेली मी अनुभवली. देवाचा साक्षात्कार कसा होतो ते ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्द सांगितलेला आहे. चित्त परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण देखे. देखत पाहे तत्व ते मी, ती ओळखी सरीसे. ही जेव्हा ओळख होते म्हणजे साक्षात्कार होतो, म्हणजे अनुभव येतो, तेव्हा तुम्हाला देवाचं प्रचिती येते. आता इथे कष्ट नाही, काही नाही, काय नाही. मुकुंदराज म्हणून एक मोठे योगी होऊन गेले. त्यांचा एक छोटा ग्रंथ आहे परमामृत, सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणतात, उफराट्या दृष्टीचे पाहणे ते दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पाहता या मुळाशी जाणे स्वस्वरूपेसी. किती सुंदर सांगितलं आहे. इतकं स्पष्ट शब्दात, इतकं स्वच्छ शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की देवाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला कुठे जायला नको, कुठे यायला नको, घरी बसून तुम्हाला हे होणार काय? फक्त त्याला सद्गुरूची गरज आहे. तर माझ्या ध्यानात आले की बाबा इथे कुठल्याही तऱ्हेची तपश्चर्या, कष्ट वगैरे करण्याची गरज नाही. फक्त दृष्टी उफराटी करायला पाहिजे. तिथे दृष्टी म्हटलेलं आहे, बुबुळ म्हटलेलं नाही. दृष्टी उफराटी करायची आणि दृष्ट्यामध्ये ती दृष्टी मुरवायची आणि आपल्या देवापर्यंत पोहोचायचं, असा तो एकंदर मार्ग आहे. आणि मग मी तो अभ्यास करायला सुरुवात केली. आणि तो अभ्यास करता 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 मला तुकाराम माझ्या एके ठिकाणी म्हटलेलं आहे की तो या दाखविला वाटा, ज्या पाहिजे त्या नीटा, पाहिजे तो कळवळा, कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. तर मी तर नामस्मरण येता जाता उठता बसता करत होतो.
की नामाचं मी सतत स्मरण चिंतन करतच होतो. आणि मग नामस्मरण करता 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 ही दृष्टी उफराटी हा जो प्रकार आहे तो मी करू लागलो. आणि मग करता 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 मला जे काही मिळवायचं होतं ते मला मिळालं. अशा प्रकारे वामनरावांनी माझा शोध घेतला. वामनरावांची आणि माझी ओळख आणि भेट झाली आणि जणू आम्ही एकरूप झालो. मी साकार म्हणजे वामनराव पै. मी पूर्वी अनुग्रह देत नव्हतो. त्याची काही कारणं होती की मी अनुग्रह देत नव्हतो पूर्वी. आणि नुसतं प्रवचन मी करत होतो. पुढे मला असा अनुभव आला की माझ्या प्रवचनाला खूप लोक यायचे, कितीतरी दिवस प्रवचन ऐकायचे आणि मध्येच गडप व्हायचे. मी चौकशी केली, व ही प्रवचनं येणारी जी मंडळी होती ती गेली कुठे, आता दिसतात ती नवीन दिसत आहेत. तर आमच्या त्यावेळेला सहदेवराव कदम म्हणून होते की ज्यांनी मला कामगार एरियामध्ये नेलं, ते सहदेवराव कदम. ते मला म्हणाले, वामनराव महाराज की तुम्ही लोकांना अनुग्रह देत नाही त्याचा परिणाम आहे. तुम्ही जर लोकांना अनुग्रह दिले तर लोक इथे राहतील. आज लोकांचा समज काय झालेला आहे आणि तो खरोखर आहे की गुरु केल्याशिवाय गती नाही, हे आपलं शास्त्र सांगतं. आणि म्हणून गुरु केल्याशिवाय गती नाही म्हणून लोक कोणाकडूनही गुरु करतात, कोणालाही गुरु करतात. आणि एकदा गुरु केला की मग त्या संप्रदायामध्ये जाऊन तो अडकतो. मग मला असं वाटलं की हे बरोबर नाही. आणि तेव्हापासून मी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. मला प्राप्त करण्याचा शॉर्टकट म्हणजे वामनरावांचा अनुग्रह. वामनरावांना लोक आता आदराने सद्गुरू श्री वामनराव पै म्हणू लागले. पहिला अनुग्रह मी आमचे वसंतराव मुळे माझे पहिले शिष्य, आणि त्याच्यानंतर माझे अनुग्रह द्यायला लागतात. आणि मग हजारो लोक, आज तर लाखो लोक आमचे शिष्य आहेत. माझं पहिलं पुस्तक ज्ञानेशांचा संदेश हे निर्माण कसं झालं ते सुद्धा सांगण्यासारखं आहे. मी प्रवचनं करता 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 मला सहदेवराव कदम म्हणजे आमचे संचालक मंडळाचे, त्यांनी मला आग्रह केला, मला तुम्ही एवढी प्रवचनं करता, लोकांना आवडतात, तर तुम्ही लिहित का नाही? हे जे तुम्ही सांगता ते लिहून काढा. तर मी त्यांना सांगितलं, अरे बाबा मी लेखक नाही आहे, मी कधी लेखन केलं नाही, तर मी कसं लिहिणार? नाही तुम्ही लिहाच. ते माझ्या मागेच लागले यार. शेवटी एक दिवस मी ठरवलं की आपण सुरुवात करूया म्हणून हरिपाठ पहिला घेतला. पहिल्या अभंगावर मी लिहायला सुरुवात केली, दुसऱ्या अभंगावर, असं करता करता संबंध हरिपाठावर माझं लिहून झालं. आणि मग आता ते पुस्तक झालं, आता छापणार कोण? मी तर नवीन, लेखकही नवीन, सगळंच नवीन. आता माझं पुस्तक छापणार कोण? आणि माझं पुस्तक छापलं कोणी? राष्ट्रभक्त सावरकर यांचे एकनिष्ठ शिष्य बाळाराव सावरकर. मी काय योगा आहे बघा, मी सावरकर भक्त. तर सावरकरांचा जो एकनिष्ठ भक्त होता बाळाराव सावरकर, आज ते हयात नाहीत. त्यांनी माझं पहिलं पुस्तक छापलं, ज्ञानेशांचा संदेश. कळलं की नाही? तर त्यांनी माझं पहिलं पुस्तक छापलं. आता पुस्तक छापायचं म्हणजे त्याला पैसे पाहिजेत. आता पैसे आणायचे कुठून? आम्ही सगळेच गरीब, कामगार तर गरीब आहेत आणि मी पण गरीब. तर आता पैसे आणायचे कुठून? मग सहदेवराव कदम म्हणाले की पुस्तकाला किती पैसे पडतील? तर त्याने म्हणाले इतके इतके पुस्तकाला पैसे लागतील. मग आम्ही असं करतो म्हणाले की सगळेजण आम्ही वर्गणी काढतो, ज्याला जेवढी वर्गणी देता येईल त्यांनी द्यायची आणि त्याची लिस्ट तयार करायची, यादी तयार करायची. व अमक्यानी 100 दिले, अमक्यानी 200 दिले, अमक्यानी, अशी यादी करायची. आणि मग पुस्तकाची विक्री झाली की ते पुस्तक लोकांचे पैसे परत करायचे. अशा तऱ्हेने पहिलं पुस्तकासाठी पैसे आम्ही तसे गोळा केले आणि ते पहिलं पुस्तक छापलं. ते लोकांना इतकं आवडलं ते पुस्तक की ते लवकर त्याच्या प्रती द्यायला लागल्या. आणि मग त्या पुस्तकाच्या विक्रीतून आम्ही लोकांचे पैसे द्यायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने पहिलं पुस्तक निर्माण झालं. वामनराव हे शाब्दे परेच्य निष्णात असल्याचा पुरावा लोकांना मिळू लागला. त्यांनी तब्बल 30 पुस्तके लिहिली व अजूनही ते कार्य चालूच आहे. मी जेव्हा डेप्युटी सेक्रेटरी झालो तेव्हा आणि अंडर सेक्रेटरी असताना मी ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये माझा एक असं की कोणाला त्रास द्यायचा नाही.
आणि कोणाला असं ह्युमिलेट करायचं नाही, कोणाचे शियार स्पॉईल करायचे नाहीत आणि सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, दुआ घ्यायचे, कोणालाही दुखवायचं नाही. हे माझं एक ब्रीद होतं पूर्वीपासून. आणि फायनान्स डिपार्टमेंट गेल्यानंतर माझंही तेच ब्रीद होतं. नंतर मी जेव्हा डेप्युटी सेक्रेटरी झालो तेव्हा माझ्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन आलं. तेव्हा मला दिसून आलं की अगोदरचा माझा जो डेप्युटी सेक्रेटरी होता तो कोणाला प्रमोशनच द्यायचा नाही. त्यामुळे सगळे लोक नाराज झाले होते. माझ्या हातामध्ये जेव्हा ते आलं तेव्हा मी प्रथम जाऊन सेक्रेटरीना भेटलो. सेक्रेटरी सांगितलं व असं असं आहे, तर माझी अशी सूचना आहे की आपण प्रमोशन दिली पाहिजेत. येस येस यू आर राईट म्हणाले. आणि मग मी लगेच प्रमोशन द्यायला सुरुवात. प्रमोशन मिळाल्यावर त्याला आनंद व्हायचा, कामही व्यवस्थित व्हायचं, ॲरियसमध्ये शिल्लक राहायचं नाही आणि अशा ते सगळं व्यवस्थित व्हायचं. माझ्या प्राप्तीसाठी कर्मत्याग व कर्मकांड नव्हे तर कर्मचांग म्हणजे लव वर्क आवश्यक आहे हे सद्गुरूंनी कृतीतूनही दाखवले आणि त्याचा प्रचार व प्रसार केला. कामगार वस्तीमध्ये मी जेव्हा प्रवचनाला गेलो तेव्हा मला अनेक गोष्टी तिकडे दिसून आल्या. त्याच्यापैकी एक म्हणजे लोक करणीला फार घाबरतात हे मला दिसून आलं. प्रत्येक तो सुशिक्षित असो नाही तर अशिक्षित असो, करणी म्हटले की तो भयभीत व्हायचा. तेव्हा आम्ही एक दिवस करणीवरच प्रवचन केलं आणि करणीवर असं प्रवचन केलं की तुम्ही जे करणी म्हणता त्या करणीला काहीही अर्थ नाही, तुम्ही भिण्याचं कारण नाही. तुमच्या घरामध्ये जर लिंबू पडला तर तो लिंबू त्याला टाचणं असणार, तीळ असणार, हळद कुंकू असणार, तर तो कुंकू उचला, नळाखाली चांगला धुवा टाचण्या काढून आणि मग मस्तपैकी तो कापा आणि त्याचं लिंबाचं सरबत करून प्या. तुम्हाला काही होणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो. आणि तुम्ही एक बोर्ड लावा तुमच्या घराच्या ठिकाणी, आणखीन लिंबू येऊ द्या, आणखीन लिंबू येऊ द्या. परिणाम असा झाला की आमचे जे नामधारक त्यांच्या घरामध्ये लिंबू पडायचे बंद झाले आणि आमचे नामधारक त्या लिंबूला घाबरायचं सोडून दिलं त्यांनी. त्यामुळे सगळे लोक सुखी झाले. त्याचप्रमाणे पुष्कळ बायकांच्या अंगात यायचं. आम्ही जेव्हा प्रवचनाला सुरुवात केली किंवा अंगात येणं काय प्रकार आहे, तो काय येतो अंगात, त्याचा अंतर्मनाशी संबंध काय आहे, संस्काराशी संबंध काय आहे, असं मी जेव्हा प्रवचनानं सांगितलं बऱ्याच बायकांच्या अंगात येण्याचंच बंद झालं. बहुतेक 99% बायकांच्या अंगात येण्याचंच बंद झालं. त्याचप्रमाणे दारूबद्दल, व्यसनाबद्दल मी जेव्हा प्रवचन करायचो त्याचा परिणाम म्हणजे लोकांनी व्यसनं, दारू प्यायचं सोडून दिलं. लोक दारू पिऊन पहिले जे 10 दिवस असायचे पगार झाल्यानंतर लोक दारू पिऊन पडायचे लालबागला आणि काळा चौकीला. पण आमची प्रवचन सुरू झाल्यानंतर हे व्यसन मुक्ती झाली त्यांची, लोकांनी दारू सोडली. स्त्री म्हणजे पायाची दासी, ती म्हणजे ती चपलेची तिला किंमत आणि मारहाण करणं म्हणजे पुरुषार्थ, अशा काहीतरी वेगळ्या समजुती त्या कामगार वर्गामध्ये होत्या. त्याच्यावर मी प्रवचनं करून आता अशी परिस्थिती आहे की सगळे कामगार लोक आपल्या स्त्रियांना अतिशय चांगली वागणूक देतात. एकदा तर अशी गंमत झाली की एका कंपाऊंडरने मला सांगितलं, एका डॉक्टरच्या कंपाऊंडरने मला असं सांगितलं, कारण तो आमचा शिष्य होता. म्हणाले वामनराव, मी जिथे कंपाऊंडर आहे तिथे जो डॉक्टर आहे त्याचा डॉक्टरचा एक मित्र तोही डॉक्टर, आणि ते दोघे गप्पा मारत होते ते मी ऐकलं. तर ते गप्पा मारत होते ते असं आहे की ते सांगत होते एकमेकांना की वामनराव इथे आल्यापासून आपले पेशंट कमी झाले. अंधश्रद्धा, अज्ञान व व्यसन या तिघांचा बिमोड सद्गुरूंनी एवढा सहज केला की कोणाच्या ते लक्षातही आले नाही. त्या चिंचणीला आम्ही गेलो होतो एकदा. तो एक गाव आहे चिंचणी, आणि तिकडे आम्ही एकदा प्रवचनासाठी गेलो होतो. आणि प्रवचन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो तेव्हा एका बाईने आम्हाला आमंत्रण केलं चहासाठी. म्हणून आम्ही चहासाठी, मी आणि आमची माई आणि आमच्याबरोबर काही शिष्यमंडळी, आम्ही त्यांच्याकडे चहाला गेलो. चहा बी सगळं झालं, खाणंपिणं झाल्यानंतर मग ती बाई काहीतरी शोधत होती, कोणाला तरी ती शोधत होती. 10-1 मिनटं ती शोधत होती. मी शेवटी विचारलं, अहो तुम्ही काय शोधता, तुम्हाला काय पाहिजे, तुमचं लक्ष दिसत नाही. ते म्हणाले काय नाही हो महाराज, तुमच्या बायकोची मला ओटी भरायची आहे. मग अडचण काय आहे? मी अडचण म्हणजे अशी की मी विधवा आहे म्हणाले, तेव्हा मी ओटी भरू शकत नाही.
आणि माझी सून आहे ती विधवा आहे, तर आम्ही दोघी ओटी भरू शकत नाही. त्यामुळे कोणीतरी सुवासिन कोणी भेटेल का म्हणून आम्ही जरा बघतो आहोत. मी म्हटलं कोणाला बघू नका, तुमच्या सुनेलाच सांगा आमची ओटी भरायला, आम्हाला त्याच्यामध्ये काही नाही, आम्ही काही वाईट वाटून घेणार नाही. उलट आम्ही असं म्हणू की आम्ही ही चांगली सुधारणाच केली, लोकांना एक आदर्श म्हणून. तर तुम्ही खुशाल ओटी भरा. आणि माईने ओटी भरून घेतली. स्त्रीला मानाचे स्थान मिळालेच पाहिजे व ते मिळाल्याशिवाय समाजास माझी प्राप्ती होणार नाही हे सद्गुरूंनी जाणले. मी प्रवचनाला जेव्हा जात होतो अगदी सुरुवातीला, तेव्हा मी बसने जात होतो. आणि बसने जात असताना मला ताबडतोब मला बस मिळायची नाही, थांबावं लागायचं. त्यामुळे प्रवचनाला उशीर व्हायचा. तेव्हा मंडळातल्या लोकांनी विचार केला की हे किती दिवस आज बसने येत आहेत. मग त्यांनी माझी व्यवस्था टॅक्सी फेअरने दिली की मला टॅक्सी फेअर देऊन त्यांनी माझी टॅक्सीची व्यवस्था केली. त्याच्यानंतर 90पर्यंत 1990पर्यंत म्हणजे जवळजवळ 30-32 वर्ष मी टॅक्सीने जात होतो. आणि 1990मध्ये आमच्या मंडळातल्या आमच्या नामधारकांनी माझी मोटारीसाठी व्यवस्था केली. गिरगावातील छोट्या घरातील मोठे कुटुंब, लहानपणीचे खेळ, विपरीत परिस्थितीत केलेला जोरदार अभ्यास, दादरचे 9 जणांचे कुटुंब, त्यात होत असलेली भर, त्यामुळे जिन्यात बसून केलेला अभ्यास, 20 वर्षे बसचा कठीण प्रवास, जागरणे, या सर्व गोष्टी त्यांनी एन्जॉय केल्या. त्या मिशनमध्ये सगळे लोक आहेत, सगळ्या धर्माचे आहेत, जातीचे आहेत, पंथाचे आहेत, वंशाचे आहेत, भाषेचे आहेत. आणि त्याच्यामुळे आमच्या जीवन विद्या मिशनमध्ये आम्ही कुठल्याही तऱ्हेने भेदाभेद करत नाही. आम्ही कोणाला जातसुद्धा विचारत नाही. जवळजवळ 53 वर्ष मी आता प्रवचनं करतो आहे. म्हणजे किती प्रवचनं केली असतील याची तुम्ही कल्पना करा. ही सगळी प्रवचनं मी बिदागी घेतली नाही. त्याचप्रमाणे मी पुस्तकं लिहिली पण रॉयल्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे मी हजारो शिष्य, आता तर लाखात आहे, पण कोणाकडूनही मी गुरुदक्षिणा घेतली नाही. आणि अशा तऱ्हेने माझं हे काम मी निरपेक्षपणे हे कार्य करतो आहे. इतकंच नव्हे तर माझे शिष्यसुद्धा कार्य निरपेक्षपणे करीत आहेत. ही आनंदाची गोष्ट. प्रत्येक क्षणी माझी प्राप्ती व आनंदाची दिवाळी कशी साजरी करायची, त्यासाठीचे अनेक सिद्धांत त्यांनी मांडले व त्यासाठीचे सर्व मार्गदर्शन गेली 55 वर्षे एखाद्या महातपस्व्याप्रमाणे, महाव्रती असल्याप्रमाणे करून राहिले आहेत. जीवनविद्येचं तत्त्वज्ञान जे आहे ते असं आहे की जीवनविद्येमध्ये जीवन हे नाव आहे. जीवन म्हणजे पाणी. आता पाणी कोणाला पाहिजे? फक्त बायकांना पाणी पाहिजे, पुरुषांना नको, किंवा पुरुषांना पाहिजे बायकांना नको, किंवा जे गरीब आहेत त्यांना पाणी पाहिजे, श्रीमंतांना नको, असं काय नाही. पाणी म्हटलं की ते सर्वांना आवश्यक आहे आणि सर्वांना उपयुक्त आहे आणि सर्वांना ते जरुरीचं आहे. तसं जीवनविद्या म्हणजे पाण्यासारखी आहे की जी सर्वांना आवश्यक आहे. त्याप्रमाणे जीवनविद्या ही A to Z सर्वांना आवश्यक आहे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, तो राजा असो, प्रजा असो, तो पुढारी असो, पेंढारी असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो का पुरुष असो, पोर असो का थोर असो, तो उद्योगपती असो किंवा तो कंगाल काय म्हणतात दरिद्री नारायण असो, सगळ्यांना ही जीवनविद्या उपयुक्त आहे. इतकंच नव्हे तर साधू, संन्यासी, ब्रह्मचारी, परमार्थामध्ये पडलेले सगळ्यांसाठी, सांसारिक पारमार्थिक सगळ्यांसाठी ही जीवनविद्या उपयुक्त आहे. मला हे जीवनविद्येमध्ये विद्या मिशनच्या कार्यामध्ये मला प्रचंड यश मिळालं. त्याच्यामध्ये जीवनविद्येचं तत्त्वज्ञान लोकांना खूप आवडलं. हा एक भाग. कारण जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे ते अत्यंत पुरोगामी आहे. विश्वाला मिळाला माझ्या प्राप्तीचा अनमोल नजराणा. विश्व प्रार्थना. तुमच्यापैकी प्रत्येक जण जीवनविद्येद्वारे मला प्राप्त करू शकतो हे आज मला सांगता आले. ह्याला कारण सद्गुरू श्री वामनराव पै ह्यांचे हे जीवन. मी जरी सुख असलो तरी आजच्या एवढा सुखी कधीच नव्हतो. हे ईश्वरा सर्वांना
आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे.